नमस्कार मंडळी, मी आहे अर्चना आणि तुम्ही पाहत आहात एके ऑल कंटेंट. कधी तुम्हाला जाणवलं आहे का, की तुमची झोप दररोज पहाटे 3 ते 5 वाजता मध्येच अचानक का उघडते? असं वाटतं, की अचानक उठून बसावं, मन बेचैन होतं. तर लक्षात ठेवा, ही काही साधी गोष्ट नाही. हे त्या ब्रह्मांडाचं संकेत आहे, जे मौन राहूनसुद्धा तुम्हाला काही सांगत आहे. आज मी तुम्हाला एक असं रहस्य सांगणार आहे, जे तुमच्या अंगावर काटा आणेल. कारण ही वेळ म्हणजे अमृत वेळ आणि ही वेळ तुम्हाला कोणीतरी जागं करते. कोण? देव, पितर की एखादी अदृश्य शक्ती? हे संकेत असतात कधी चेतावणी, कधी आशीर्वाद, तर कधी एखाद्या मोठ्या बदलाची पूर्वसूचना. तर या संपूर्ण व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण या माहितीने कदाचित तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकेल. रात्री 1 ते 2 या दरम्यान प्रेतआत्म्याचा काळ. जर तुमची झोप यावेळी उघडते, तर हे अत्यंत घातक संकेत आहेत. ही ती वेळ असते जेव्हा नकारात्मक शक्ती, भूत, पिशाच्य सक्रिय होतात. जर तुम्ही वारंवार यावेळी जागा होत असाल, तर कोणीतरी तुमच्या घरातल्या ऊर्जा कमजोर झाल्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतंय. पण घाबरू नका. हा उपाय करा. उपाय: डोळे बंद करा आणि मनात म्हणत राहा, ओम हनुमंते नम. हे नाव उच्चारताच हनुमंतजी स्वतः तुमची रक्षा करतील. झोपायच्या आधी उशाखाली एक लहानसा चाकू ठेवा. हे एक प्राचीन सुरक्षा उपाय आहे. रात्री 2 ते 3 पूर्वजांची नाराजी. जर यावेळी तुमचं जाग होणं सुरू असेल, तर हे संकेत आहेत की तुमचे पितर नाराज आहेत. कदाचित आपण काही असं केलंय जे त्यांना त्रासदायक झालं आहे. तुमच्या घरात जर सतत वाद होत असतील, पैसा टिकत नसेल, आजारपण वाढले असेल, तर हे पितृदोषाचं लक्षण आहे. यावर तुम्ही हा उपाय करू शकता. प्रत्येक गुरुवारी किंवा अमावास्येला काळ्या कुत्र्याला पोळी द्या. दुसरं, माशांना आटेच्या गोळ्या पाण्यात सोडा. गाईला चारा द्या. पित्तर शांत होतात. रात्री 3 ते 4 या वेळेला जाग येत असेल, तर कुलदेवतेचा राग. ही वेळ म्हणजे सर्वात गूढ व धोकादायक. यावेळी जर तुमची झोप मोडत असेल, तर समजा तुमचे कुलदेवता रुसलेत. ते देवता ज्यांनी तुमचा वंश चालवला. जर त्यांचं पूजन विसरलं असेल, तर हेच परिणाम होतात. मुलांची तब्येत खराब राहते, लग्न अडकतात, धंदा, नोकरी सतत अडते, घरात एक विचित्र साया असते. ह्यावर तुम्ही हा उपाय करू शकता. पहिला, पौर्णिमेला धूप, दीप, फुलं अर्पण करा. दुसरं, कुलदेवता कोण आहेत ते शोधा आणि रोज नमस्कार करा. तिसरं, नागदेवता असल्यास नागपंचमीला दूध अर्पण करा. पहाटे 4 ते 5 शुभ संकेत. ब्रह्ममुहूर्त ही वेळ सर्वात शुभ, सर्वात पवित्र. जर यावेळी तुमची झोप उघडत असेल, तर समजा देव स्वतः तुम्हाला जागं करत आहेत. ब्रह्मांडातील सर्वाधिक सकारात्मक ऊर्जा याच वेळेत कार्यरत असते. देवता, ऋषी, साधक सगळे हाच वेळ साधनेसाठी निवडतात. उपाय: डोळे बंद करा आणि जप करा. ओम नमः शिवाय कमीत कमी 11 वेळा मंत्र म्हणा आणि पुन्हा झोपा. तुमच्या आयुष्यात मोठी चांगली घटना घडणार आहे. हे संकेत आहेत पूर्वजन्मीच्या पुण्य कर्माचे. आता पाहूया स्वप्न संकेत. स्वप्न. देवाचा मौन संवाद. जर तुम्हाला स्वप्नांमध्ये काहीतरी विचित्र दिसत असेल, तर ते फक्त स्वप्न नसतात, ते संकेत असतात. काही प्रमुख स्वप्नांचे अर्थ: साप दिसणे, नकारात्मक ऊर्जा, सक्रिय धोका. लहान मूल दिसणे, शुभ संकेत, नव्या संधी. वरून पडणे, घाबरू नका, ही उन्नतीची नांदी आहे. खून किंवा रक्त, आरोग्य किंवा अपघाताची चेतावणी. मृत व्यक्तीशी संवाद, त्यांच्या आत्म्याला शांती हवी आहे. मंदिर दिसणं म्हणजे ईश्वराचा आशीर्वाद. पाऊस दिसणं म्हणजे आशीर्वाद आणि मनोकामना पूर्ण होण्याचा काल. उपाय: नागदेवतेचे पूजन करा. दुर्गा किंवा शिवजीच्या आराधना करा. गायत्री मंत्र, ओम नमः शिवाय यांचा जप करा. मंडळी, हे सगळं काही एक गूढ संकेत आहे. हे घडतंय याचा अर्थ असाच आहे की तुमच्याशी ब्रह्मांड संवाद करतंय. जर तुम्ही या संकेतांना समजलात, तर तुमचं आयुष्य बदलू शकतं. तुम्हालाही असा अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये लिहा, हर हर महादेव किंवा जय लक्ष्मी माता. व्हिडिओ आवडला असेल तर एक प्रेमाचा लाईक ठेवा आणि एके ऑल कंटेंटला सबस्क्राईब करायला विसरू नका.
आपल्या पुढील रहस्यमय आध्यात्मिक प्रवासात पुन्हा भेटूया. ओम नमः शिवाय. जय बजरंगबली. जय लक्ष्मी माता.